लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात आयुष्यभर काम केलेल्या व्यक्तीचा आम्ही प्रचार करूच शकत नाही. महायुती ते सांगत असेल तर आम्ही महायुती सोडू, पण मुंडे साहेबांच्या विरोधकांना पुरून उरू, असं स्टेटमेंट केलंय माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार फुलचंद उर्फ बाबरी मुंडे यांचं. राज्यात सगळीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महायुती आणि महाविकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष दिसतोय. कारण की इथले बंड शमवण्याचा साधा प्रयत्न सुद्धा महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या नेत्यांकडनं केला गेलेला नाहीये. त्यामुळे इथल्या अपक्ष उमेदवारांना मिळणारं अदृश्य बळ ही लढाई प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित, अपक्ष विरुद्ध अपक्ष की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, संघर्ष नेमका कसा होईल, विजयाचा गुलाल कोणाला लागणार हे जाणून घेऊयात सविस्तरपणे. उमेदवारी जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी काही दिवसांपूर्वीच आपण राजकारणातनं संन्यास घेतोय अशी कबुली दिलेली होती. नंतर त्यांचे पुतणे हेच माझे पुढील राजकीय वारसदार असतील असं सुद्धा बोलल्या गेलं. राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये गणना होते. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचा महायुतीचा कल पाहिला तर माजलगाव विधानसभा मतदारसंघ हा महायुतीकडनं अजित पवारांच्या वाटेला येईल हे स्पष्ट होत होतं. पण प्रकाश सोळंके यांनी घेतलेल्या संन्यासानंतर इच्छुकांची मांदियाळी अजित पवारांना भेटत होती. ही जागा ह्यावेळी महायुतीकडनं शिवसेना किंवा भाजपला मिळेल असं चित्र सुरुवातीला दिसत होतं. त्या अनुषंगानं वेगवेगळ्या इच्छुकांची भाऊ गर्दी आपल्या नेत्यांना भेटून हा मतदारसंघ आपल्याच पक्षात घ्यावा आणि इथून उमेदवारी मला मिळावी असं जाहीर विधान करत होते. यामध्ये सगळ्यात पुढे होते ते बाबरी मुंडे, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक आणि भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता, तसंच लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सगळ्या बीड जिल्ह्याला आपला बालेकिल्ला बनवलेलं होतं. पण यात माजलगावात विधानसभा राष्ट्रवादीनं यश मिळवलं आणि इथले आमदार प्रकाश सोळंके यांनी वेळोवेळी आपण निष्ठावान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत असं सांगत गोपीनाथ मुंडे यांच्यावरती तोंडसूक घेण्याची एकही संधी सोडलेली नव्हती. त्यामुळे यावेळी घेतलेला त्यांचा संन्यास आणि गोपीनाथ मुंडेंवरती केलेला टीका टिप्पणीचा वचपा काढण्यासाठी माजलगाव विधानसभा मतदारसंघ हा यावेळी भाजपला मिळावा आणि तिथनं भाजपचा उमेदवार निवडून सुद्धा यावा तरच गोपीनाथ मुंडे यांचा बदला पूर्ण होईल अशी भावना भाजप कार्यकर्त्यांच्या मनात होती. पण ही जागा अजित पवारांनी स्वतःकडे घेऊन तिथनं सोळंके कुटुंबालाच उमेदवारी मिळणार अशा आशयाचं विधान केलं होतं. प्रकाश सोळंके यांचे लहान भाऊ धैर्यशील सोळंके यांचे चिरंजीव जयसिंग सोळंके यांना उमेदवारी मिळणार असं महायुतीकडनं सांगितलं जायला लागलं. पण नवखा उमेदवार देऊन अजित पवारांना ही सीट धोक्यात आणायची नव्हती. म्हणून प्रकाश सोळंकेंची निवृत्ती मागे घेऊन त्यांना महायुतीचा उमेदवार बनवलं गेलं. हे महायुतीच्या मित्रपक्षांना पटलं नाही. म्हणूनच सक्रिय झालेले बाबरी मुंडेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीचे निष्ठावान समजले जाणारे अशोक डक आणि रमेश आडसकर हे इच्छुक होते. आडसकर यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षांतर केलेलं होतं आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह सुद्धा धरला जायला लागला. यामध्ये माजी आमदार राधाकृष्ण हाके पाटील यांचं नाव सगळ्यात जास्त पुढे होतं. त्यांचा जनसंपर्क तालुक्यामध्ये मोठा असल्यानं त्यांच्या शब्दांना पक्षश्रेष्ठी नक्कीच विचारात घेतील असं बोललं जात होतं. पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं इथनं भाकरी फिरवत सगळ्याच कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसली आणि भाजपामधनं आयात केलेले उमेदवार मोहन जगताप यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे निष्ठावान शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. उमेदवारी रद्द करण्यासाठी त्यांनी प्रचंड खटाटोप केला. पण उमेदवार कायम ठेवण्यात जयंत पाटील हे अग्रेसर राहिले. म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडली. अहो मला सारखा दम लागतोय. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक. आणि कार्यकर्ते रमेश आडसकर यांच्या बाजूने वळले. हे झालं उमेदवारीचं. आता जाणून घेऊयात इथले नेमके प्रश्न कुठलेत, निवडणूक कुठल्या प्रश्नाभोवती फिरते आणि जातीय समीकरणं ही नेमकी कशी आहेत. कारण की ह्याच मुद्द्यांना लक्षात घेऊन विजयाचा गुलाल ह्या ठिकाणी खेळला जाणार आहे.
माजलगाव, वडबणी आणि धारूर तालुक्याचा मिळून माजलगाव विधानसभा मतदारसंघ तयार होतो. इथले मोठ्या प्रमाणात मतदार हे शेती व्यवसायावरतीच अवलंबून आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक किंवा साखर कारखाना हा राजकीय गणित बांधताना महत्वाचा ठरतो. महायुतीचे प्रकाश सोळंके, अपक्ष रमेश अडसकर आणि महाविकास आघाडीचे मोहन जगताप हे तिघही साखर कारखानदार आहेत. त्यामुळे आतापर्यंत ह्या नेत्यांना प्रस्थापित होण्यात कारखान्यांचाच वाटा मोठा होता. पण मागच्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना बिल उशिरा दिलं गेलं. तसंच अतिरिक्त कापसांचा गाळप थांबवण्यात आला. त्यामुळे मतदार बऱ्यापैकी साखर कारखानदारावरती नाराज आहेत. इथं बाबरी मुंडेंचा साखर कारखानदारांशी संबंध चांगला आहे. त्यामुळे ह्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यात त्यांना यश नक्कीच आलंय. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक विकासावरती नाव किंवा प्रस्थापित नेते आलटून पालटून आमदार होत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच हातामध्ये काही वर्ष सत्ता येत होती. स्थानिक विकासाचे प्रश्न जसं की गावागावामध्ये जाणारे रस्ते, पाणंद रस्त्यांची कामं, भूमिगत गटार योजना, स्मशानभूमीची बांधकामं यासारखे प्रश्न कुठे द्यावे. बीडचा दुष्काळी भाग हा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ह्या गावामध्ये पाणी प्रश्न सोडवण्यात प्रस्थापित नेते कायमच पिछाडीवरती दिसतात. पण सत्ता भोगून बसल्यानं त्यांना ह्या प्रश्नांना मतदारांच्या समोर सांगता येत नाही किंवा काही आश्वासनांचं गाजर सुद्धा त्या ठिकाणी दाखवता येत नाही. बाबरी मुंडे आतापर्यंत सत्तेपासून दूर होते. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी भरला आणि त्यानंतर सगळ्याच पक्षांवर आणि प्रस्थापित नेत्यांवरती त्यांनी टीकेची झोड उठवली. तसंच स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी दाखवलेलं व्हिजन हे सुद्धा मतदारांच्या बळी उतरताना दिसतंय. तिसरा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे इथली जातीय समीकरणं. 13 महिन्यांपासून सुरू असलेलं मराठा आरक्षण बीड जिल्ह्यामध्ये हिंसक वळणाला गेलं. माजलगावमध्ये ठिकठिकाणी जाळपोळ झाली. तर विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या क्लिपनं त्यांचं घर जाळण्यापर्यंतची आंदोलकांची मजल गेली. यातनं मराठा समाज आणि ओबीसी समाज ह्यांच्यामध्ये प्रचंड दुरावा निर्माण झालेला दिसून येतोय आणि तो दुरावा आज सुद्धा कायम आहे. त्यामुळे मराठा प्रणित उमेदवारांना ओबीसी समाज स्वीकारायला तयार नाहीच आहे. माजलगाव मतदारसंघातील ओबीसींचं मतपेटींवरती वर्चस्व आहे. त्यामुळे इथे एक गठ्ठा ओबीसी मतदान स्वतःकडे खेचण्यावरती सगळ्याच मंडळींचा कल दिसून येतो. बाबरी मुंडे पहिल्या दिवसापासूनच ओबीसी आंदोलनात आणि उपोषणामध्ये सहभागी आहेत. त्यांचे सगळे कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांचं ओबीसी आंदोलन सांभाळताना दिसत होते. त्यातच वडीगोद्री स्थानिक आमदार राजेश टोपे यांच्यावरती केलेल्या टीकेनंतर बाबरी मुंडे हे महाराष्ट्राच्या प्रकाश झोतामध्ये आलेत. ओबीसींसाठी झुंजणारा नेता अशी म्हणून त्यांची ओळख झालीय. माजलगाव विधानसभा मतदारसंघातील ओबीसींचा एक गठ्ठा मतदान ह्यावेळी त्यांच्या बाजूने राहील ह्यामध्ये कुठली शंका नाहीये. सोबतच पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराचे आपण उमेदवार आहोत हे त्यांनी केलेलं विधान त्यांचा ओबीसी समाजाला नक्कीच फायदा होईल. या गोष्टी मतदारांना पटतायत. मराठा समाजाचं तुलनेनं असलेलं कमी मतदान, त्यात जरांगे यांनी न दिलेला उमेदवार किंवा कुठला उमेदवार पाडायचं हे अजून निश्चित न केल्यानं मराठा समाजाचं मतदान एक गठ्ठा नाही हे स्पष्ट होतं. एकंदरीतच माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा सगळ्याच बाजूने जर आपण विचार केला तर रमेश अडसकर आणि मोहन जगताप यांचा पराभव होणार हे निश्चित आहे. तरी सुद्धा प्रकाश सोळंके, अशोक डक, अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांच्यामध्ये झालेली मतविभाजन यावेळी फुलचंद मुंडे उर्फ बाबरी मुंडेंची जमेची बाजू ठरू शकतात. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे? माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा गुलाल कोण उधळणार ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा सत्य पे सत्ता.